नमस्कार. पंढरपूर पेपर्समधले आपलं स्वागत आहे. आज चैत्र शुद्ध गुढीपाडवा, हिंदू नववर्ष, त्यानिमित्ताने पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपण नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे. म्हणून पंढरपुरात जे हजारो भाविक आलेले आहेत, जे भाविक आलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया. बीड जिल्हा पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलो. आज पंढरपूर, आज राम वनवासाहून आले म्हणून गुढिया तोरणे उभारती, गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. मी छत्रपती संभाजीनगर हून आले आणि आम्ही तुळशी अर्चनाला आलेलो आहे. एका जनार्दनी संत सेवा आश्रम पंढरपूर त्या मठावर आम्ही उतरलेलो आहे. आणि आज खूप भाग्याचा दिवस आहे की आज नव्या सालाचं दर्शनाला जाते. मी 2 वेळेस आंघोळ केली आणि तुम्ही सुद्धा, तुमच्या याचं नाव काय? छान, पंढरपूर यांनी मला हे 2 शब्द बोलण्याचा चान्स दिला, याच्याबद्दलही तुमची खूप आभारी आहे आणि खूप खूप धन्यवाद. जय हरी. खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून, खूप छान. गाव येडशी आमचं धाराशिव जिल्ह्यातून मी पंढरपूरच्या दर्शनाला आलेलो आहे. गुढीपाडव्यानिमित्त पांडुरंगाचं दर्शन घ्यावं असे फार दिवसापासून इच्छा होती, त्यामुळे पुरी केली. काय विठुरायाकडे मागणं काय आज? विठुरायाकडे काय नाही, आम्हाला सुखी ठेवावं एवढंच मागणी. अण्णा चौधरी हे आमचे गुरु आहे. आम्ही त्यांच्या तुळशी पारायणला नेहमी येतो. दरवर्षी म्हणजे तुळशी पारायण असतं त्यांचं गंगेच्या पलीकडून, दरवर्षी येतो आम्ही. खूप म्हणजे पाहण्यासारखं आहे पंढरपुरामध्ये. दर्शनाला आलाय नवीन वर्षाच्या सगळ्याला मागणं हेच, सगळ्याला सुखी ठेवा, सगळ्यात आनंदी ठेवा, सगळ्याला दरवर्षी आम्हाला येण्याचं भाग्य मिळो. आणि माहेरात आलो म्हणजे मेन गोष्ट, आम्ही पहिली वेळेस माहेरात आलो, आम्हाला त्याचा खूप आनंद आहे. कारण की नवीन सालाचं आमचं पांडुरंगाचं दर्शन होऊ लागलं, हे आमचं भाग्य आहे. हे म्हणजे माहेरच आहे आमचं. रामकृष्ण हरी माऊली. आम्ही लक्ष्मीनगरवरून आलोय, सांगोल तालुक्यातून लक्ष्मीनगरवरून आलोय. शेजारांना गंगलमल्ले, तानाजी काळे, आम्ही हे तिघे मिळून आलो. मुख दर्शन घ्यायचं आज म्हणून आम्ही पंढरपूरला आलोय. आता तुम्ही पायावरच्या दर्शनाला? हा, पायाच्या दर्शनाला. काय विठुरायाकडे मागणं काय आहे नवीन वर्षाचं? मागणं काही सुद्धा नाही, त्यांचं दर्शन फक्त घ्यायचं आपल्याला. बर. भरपूर दिलंय पांडुरंगाने, मागणी काही सुद्धा नाही.